नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन आपल्या समोर आलो आहे. आमचे प्रभाग क्रमांक 17चे उमेदवार सन्माननीय प्रशांत खांबे साहेब लढत आहेत, तर ते या ठिकाणी आपलं मनोमत व्यक्त करतील. उपस्थित व्यासपीठ आणि मला जरा आवाज टाकलेला आहे, कारण मी प्रचारामध्ये सगळीकडे फिरतोय. सत्ताधाऱ्यांची अशी फाडून ठेवलेली आहे की त्यांना आहे ना प्रशांत खांबेला थांबवण्यासाठी खूप प्रचंड त्रास व्हायला लागलेला आहे. माझ्या बरोबर ती लोक फिरतायत ना, आता जे उभे राहिलेले जे उमेदवार आहेत ते सांगतात की प्रशांत खांबेच्या प्रचाराला गेलात ना तर आम्ही तुमच्या चाळी फाडून टाकू म्हणून. मी त्यांना चॅलेंज केलं की तुमच्यामध्ये जर हिंमत असेल ना तर तुम्ही पाडून दोघा त्यांच्या पाठीमागे प्रशांत खांबे. उपस्थित व्यासपीठ आणि वंचित बहुजन आघाडी यांनी मला जो जाहीर पाठिंबा दिला त्या पाठिंब्याच्या माध्यमातून मी पुरस्कृत उमेदवार प्रशांत खांबे 17 गावामधून अपक्ष उमेदवारी लढवत आहे. आज या व्यासपीठावरती मला बोलण्यासाठी उभं केलेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी या राजकारणामध्ये उभा आहे, राजकारण पाहतोय, पण या राजकारणाचा संपूर्ण बट्ट्याबोळ करून ठेवलेला आहे. आता तुम्ही या महानगरपालिकेच्या आधिपत्यामध्ये फिरला, पूर्ण परिसर फिरला तर तिकडे बघाल तिकडे संपूर्ण घाणेरडी वस्ती करून ठेवलेली या लोकांनी. आणि 1 वर्षापूर्वी जर तुम्ही आमदार निवडून दिलात भाजप भारतीय जनता पार्टीचा जो तुम्ही आमदार निवडून दिला तो आमदार फक्त तुमच्याकडे मत मागायला आलेला 1 वर्ष पूर्ण झालं, तुम्हाला भेटायला तरी आला का? गेल्या वर्षामध्ये पाऊस पडला, प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी भरलं, पाणी भरत असताना काबरे एवढं पाणी झालं घरामध्ये, पण त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी येऊन सामान्य माणसाची विचारपूस केली नाही. म्हणून आता ही वेळ आलेली आहे. आमच्या वंचितचे सर्व नगरसेवक उमेदवार या ठिकाणी बसलेले आहेत. मी या प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती करेन की आमच्या या प्रभागातील ज्या ज्या प्रभागामध्ये आमचे वंचितचे पदाधिकारी आणि उमेदवार उभे आहेत त्यांना मी विनंती करेन की आपण या सर्व उमेदवारांना निवडून द्यायचे आहे. मी स्वतः 17 गावामध्ये जातो, शिर्डीनगर परिसर आहे. आपल्या ओळखीच्या आणि इकडची मतं देखील तिकडची मतं या ठिकाणी आली असतील तर तिकडचा बांधव आपल्या समोर इकडे उभा आहे, एवढं लक्षात असावं. कारण मला बोलताना माझं संपूर्ण तोंड दुखतंय, कारण मी प्रचारामध्ये भरपूर बोलतो, त्या सत्ताधाऱ्यांची पूर्ण तासून ठेवतो मी, कारण मला माहिती आहे किती पाण्यामध्ये आहे. कारण जोपर्यंत यांच्या विरोधात आपण बोलणार नाही तोपर्यंत आपल्याला स्थानिक लोकांना कळणार नाही की या लोकांनी काय घाण कामं करून ठेवलेली आहेत. म्हणून मी सर्वांना विनंती करेन की येणाऱ्या 15 तारखेला न विसरता न चुकता सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत आपलं मत तुम्ही आम्हाला कर्ज स्वरूपात द्या. आपलं मत तुम्ही आम्हाला कर्ज स्वरूपात द्या, त्याची परतफेड आम्ही कामाच्या स्वरूपात व्याजासहित देऊ. कारण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. आम्हाला काम करता येतं. आमच्या बापाने शिकवलं की कोणासमोर झुकायचं नाही. ताट मानेने जगायला शिकवलं तर आम्ही ताट मानेनेच जगणार. यापुढे देखील आमचे जे नगरसेवक आपण निवडून द्याल ते त्या महानगरपालिकेमध्ये धिंगाणा घातल्याशिवाय सोडणार नाही. कारण आम्हाला कामं करता येतात. आम्ही जनमानसातून आलेलो, सामान्य घरातून आलेलो, आणि सामान्य घरातला व्यक्ती ज्यावेळेस कामासाठी रस्त्यावरती उतरतो त्यावेळेस त्याला काम कसं करायचं हे सांगायची गरज नसते, कारण तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचून आलेला असतो. म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या परिसरातील जी काही लोक नागरिक नातेवाईक जे कोणी आहेत, आपल्या परिचयाचे आहेत, आपले शेजारी आहेत, त्या सर्वांना फक्त आपण सांगायचं आहे की न विसरता गॅस सिलेंडरचं बटन दाबायचं आहे. कारण ज्यावेळेस गॅसचा भडका होतो त्यावेळेस सगळे शांत होतात. म्हणून शिट्टी असू द्या, कमळ असू द्या,
काही असू द्या, कुठलंही चिन्ह असू द्या, पण जेव्हा गॅस भडकतो ना, सिलेंडर फुटतो ना, सिलेंडर फुटतो त्याचा भडका कसा होतो, सगळे भस्मसात होतात. म्हणून हे 11 नगरसेवक उभे आहेत आणि त्याच्यामध्ये 12वा मी प्रचार करते. आम्हाला निवडून द्या. हे जे 115 आहेत ना, हे 11 तर 12 जण आम्ही त्यांच्यावरती भारी पडू हा शब्द देतो आणि इथे थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.